Hello, good morning, students. You all welcome in Asian College of Science, Commerce, and Art. I, Miss Swati Kale, going to welcome you in this our enthusiastic college and our enthusiastic lecture. The topic we are going to learn here, women work, workplace harassment. Okay, and women workplace harassment act 2013, which have amended, already being a act in 1997 but amended in 2013. Okay, so these amendment act are going to uh, see by us today. Okay, so the number of women involved in the last lectures we have seen reasons, some reasons we have seen in the last lecture. Okay, so these are three reasons we have already seen in the last lecture, and now we are going to further moving with the reasons. So see, the number of women involved in the workplace in increasing, women have been working in the organized and unorganized sector. काय म्हटलेलं आहे, द नंबर ऑफ वुमेन इन्वॉल्ड. आत्ताची जी सध्याची परिस्थिती आहे, ती परिस्थिती कशी आहे की नंबर ऑफ वुमेन ह्या वर्कप्लेसमध्ये इन्व्हॉल्ड असतात. प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑर्गनायझेशनमध्ये ॲज कम्पेअर टू वुमेन ह्या 50-50 असतात. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी वुमेननी आपलं स्वतःचं स्थान तयार केलेलं आहे. असं कुठलंच प्लेस नाही आहे किंवा असं कुठलंच डिपार्टमेंट नाही आहे की ज्या डिपार्टमेंटमध्ये आत्ता सध्या वुमेन काम करत नाही, मुली काम करत नाहीत. प्रत्येक क्षेत्रात मुलींनी स्वतःचं स्थान तयार केलेलं आहे. मग आता ज्या वेळेला ते स्थान ग्रहण करत असतात किंवा ते काम त्या करत असतात, त्यावेळेला त्यांना बऱ्याचशा प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. बऱ्याचशा गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागतं. मग त्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा त्यातून चांगलं काम करण्यासाठी त्यांच्यासाठी काही ॲक्ट्स तयार झालेले आहेत किंवा त्यांच्यासाठी काही महत्त्वाचे असे गाईडलाईन्स दिलेल्या आहेत गव्हर्मेंटनी. कारण बऱ्याचशा अशा गोष्टी झाल्या की ज्यामुळे मुलींच्या किंवा वुमेन्सला हरासमेंटला फेस करावं लागलं. ते ज्या ठिकाणी काम करत आहेत त्या ठिकाणी त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली. तर या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा या सगळ्याला फेस करून त्यातून योग्य त्या पद्धतीने बाहेर पडण्यासाठी किंवा त्यांच्या सेक्युरिटीसाठी म्हणून सरकारने काही गाईडलाईन्स बनवल्या आणि त्या गाईडलाईन फॉलो करताना त्यामध्ये काही अमेंडमेंट आले 2013मध्ये. ओके, सो तेच आपण बघतोय की 2013मध्ये जी काही गाईडलाईन तयार झाली. ओके, 2013मध्ये कुठली गाईडलाईन तयार झाली, विशाखा गाईडलाईन. ओके, आणि त्या विशाखा गाईडलाईनमध्ये कुठल्या गाईडलाईन्स येतात किंवा कुठले पॉईंट्स त्यामध्ये आलेले आहे, कुठले प्रोव्हिजन्स त्यामध्ये आलेले आहेत हे आपण बघतोय. त्यात आज आपण ते बघण्यामागचे रिझन्स काय आहे, बनवण्यामागचे रिझन्स काय आहे ते बघतोय. ओके, सो नंबर ऑफ वुमेन्स इन्व्हॉल्ड इन द वर्कप्लेस इन इन्क्रीजिंग. ओके, वर्कप्लेसमध्ये वुमेनचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे. वुमेन हॅव बीन वर्किंग इन द ऑर्गनाइज्ड अँड अनऑर्गनाइज्ड सेक्टर. ऑर्गनाइज्ड अँड अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये वुमेन काम करतायत किंवा स्वतःचे बिझनेस करतायत. बरेचसे क्षेत्र असे आहे की ज्याच्यामध्ये वुमेन आता सध्या काम करतायत. टू इन्श्युअर अ वर्किंग एन्व्हायरमेंट फॉर द वुमेन थ्रू लॉ. ओके, इन्श्युअर अ वर्किंग एन्व्हायरमेंट. प्रत्येक वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये वुमेन आहे आणि त्यांच्यामुळे काय होतं आहे की वातावरण, त्यांच्यामुळे वर्किंग कंडिशन, वर्किंग एन्व्हायरमेंट ही जरा जास्त अटॅचमेंटनी काम करत असतात. वुमेन्स ज्या असतात त्या काय असतात, अटॅचमेंटनी काम करत असतात. सो तिथलं एन्व्हायरमेंट हे काय होतं, लॉफुल होतं. इट वॉज फेल्ट ऑब्लिगेटरी बाय द गव्हर्मेंट. आणि त्यामध्ये गव्हर्मेंटनी स्वतःचा
स्वतःचे माध्यम चालवले आहे किंवा लॉचा वापर करून महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी वातावरण सुनिश्चित केलेलं आहे. तसं अशा पद्धतीचं कार्यक्षम वातावरण तिथं तयार असलं पाहिजे. महिलांच्या सिक्युरिटीसाठी तिथे काय असलं पाहिजे हे सगळं तिथे असतं. आणि हेच त्या ॲक्टमध्ये सुद्धा किंवा त्या गाईडलाईनमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे. सो सी विशाखा दिशानिर्देशन व डिफरन्स इन द विशाखा गाईडलाईन्स अँड इन द ॲक्ट. काय डिफरन्स आहे विशाखा गाईडलाईन आणि जो ॲक्ट बनला आहे 1997मध्ये, त्यामधला फरक काय आहे तो आता आपल्याला बघायचा आहे. ओके, द विशाखा गाईडलाईन्स आर लिमिटेड टू द एस्टॅब्लिशमेंट ऑफ ट्रेडिशनल ऑफिस वेअर इन दिस ॲक्ट any place visited by the employee for the employment including public and private sector. Any place, कुठल्याही जागेला विजिट केल्यानंतर any place visit by the employee for the employment including public as well as private. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा, पब्लिक क्षेत्रात जा, प्रायव्हेट क्षेत्रात जा, ओके, हॉस्पिटलमध्ये जा, नर्सिंगमध्ये जा, शैक्षणिक क्षेत्रात जा, खेळ क्षेत्रात जा, स्टेडियममध्ये जा, किंवा कुठलेही परिवहन क्षेत्र झालं किंवा ट्रान्सपोर्टेशन झालं, कॉम्प्लेक्स झाले, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा, प्रत्येक क्षेत्र आता सध्या वुमेननी कवर्ड केलेलं आहे. सो तिथे त्यांच्या सेक्युरिटीसाठी ह्या विशाखा गाईडलाईन्सची उत्पत्ती झाली, एस्टॅब्लिशमेंट झालं. ओके, द विशाखा गाईडलाईन्स आर लिमिटेड टू एस्टॅब्लिशमेंट फॉर द ट्रेडिशनल ऑफ फेस वेअर इन दिस ॲक्ट. काय फेस केलं किंवा काय ह्या ॲक्टमध्ये आहे, अ क्लिअर एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई रिलेशनशिप हॅज बीन क्लेरिफाईड. एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईच्या मधलं रिलेशन कसं असायला पाहिजे, काय रिलेशन असलं पाहिजे त्यांच्यामधलं, हे त्या गाईडलाईनमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे याच्यावर. देअर शुड बी नो सेक्शुअल हरासमेंट ॲट एनी वर्क प्लेस. तिथे कुठल्याही पद्धतीचं सेक्शुअल हॅरासमेंट कसल्याही कंडिशनमध्ये होता कामा नये असे तिथे काय केलेलं आहे, एक स्टेटमेंट लिहिलेलं आहे. आणि ते कशाच्या अंडरमध्ये, सेक्शन 3.1 म्हणजे तो ॲक्ट तिथे लागू होतो किंवा ते त्या सेक्शन अंडरमध्ये ते काम चालतं आणि त्या अंडरमध्ये जर चालत नसेल तर त्यावर कायदा लागू होतो. Okay, to provide the protection for the prevention and redressal of women's sexual harassment and sexual harassment complaint at the workplace and for the matter related to it. To provide the protections for the prevention and redressal of women. प्रोटेक्शन करणे, वुमेनचं प्रोटेक्शन करणे, त्यांना रिड्रेसर करणे सेक्शुअल हॅरासमेंटपासून, किंवा जर त्यांची सेक्शुअल हॅरासमेंट कंप्लेंट त्यांनी केली असेल तर त्यावर लवकरात लवकर काम करणे, त्यावर लवकरात लवकर सोल्युशन काढणे आणि संबंधित व्यक्तीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी काम करणे, ह्या उद्देशाने हा ॲक्ट काम करत आहे. पर्पज ऑफ दिस ॲक्ट काय आहे, या ॲक्टचं पर्पज की वुमेनला प्रिव्हेंट करणे, त्यांची सेक्युरिटीसाठी काम करणे, त्यांच्याबरोबर कुठल्याही पद्धतीचं सेक्शुअल हॅरासमेंट होऊ नये यासाठी काम करणे, आणि जर त्यांच्याबरोबर सेक्शुअल हॅरासमेंट झालं असेल आणि तशी कंप्लेंट जर एखाद्या वुमेननी केली असेल तर त्यावर लवकरात लवकर निर्णय घेता यावा यासाठीचे काही कायदे या याच्यामध्ये लिहिले, या ॲक्टमध्ये मेन्शन आहेत. ओके, नेक्स्ट आहे अप्लिकेबिलिटी. अप्लिकेबिलिटी म्हणजे काय, कुठे लागू होतो, कशा पद्धतीने लागू होतो. सो बघा, एक्सटेंड टू होल ऑफ इंडिया. भारत देशात सगळीकडे जेवढे काही स्टेट्स आहेत, जेवढे काही देश आपल्या देशामध्ये जेवढे काही स्टेट्स आहेत किंवा जेवढे काही शहरं आहेत, गाव आहेत, कुठल्याही ठिकाणी अशा पद्धतीची जर कुठलीही ॲक्ट होत असेल किंवा अशा पद्धतीची वागणूक कोणी कोणाला देत असेल आणि ती समोर येत असेल तर त्या ठिकाणी हा ॲक्ट अप्लिकेबल असतो. ओके, एव्हरी ऑर्गनायझेशन हू हॅज मोर दॅन 10 एम्प्लॉई. आणि असे ऑर्गनायझेशन्स की ज्या ऑर्गनायझेशनमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त एम्प्लॉई काम करतात, कमीत कमी 10 आणि त्यापेक्षा जास्त एम्प्लॉई काम करत असतील तर त्या ऑर्गनायझेशनवर सुद्धा हा ॲक्ट लागू होतो. ठीक आहे.
ॲग्रीव्ड वुमेन. ॲग्रीव्ड वुमेन म्हणजे काय, की जिच्याबरोबर अशा काही हरासमेंटल ॲक्ट झाले आहे किंवा हरासमेंटल ॲक्शन झालेलं आहे, कृती तिच्याबरोबर झालेला आहे, ज्याला आपण पीडित महिला म्हणतो. ओके, तर पीडित महिला, ॲग्रीड वुमेन म्हणजे काय, ती पीडित महिला जिच्याबरोबर अशा काही विचित्र पद्धतीच्या वागणूक झाली असेल तर ती. एव्हरी वुमेन वर्किंग इन द फॉल अंडर दिस प्रिव्ह्यू. प्रत्येक वुमेन ही काय करत असते, अंडर द प्रिव्ह्यू काम करत असते. म्हणजे काय, प्रत्येक वुमेन जी आहे ती या ॲक्टच्या अंडरमध्ये काम करत असते. हा ॲक्ट हा प्रत्येक वुमेनसाठी लागू होतो. इट डज नॉट डिपेंड ऑन द एज ऑफ वुमेन ऑर द स्टेट ऑफ एम्प्लॉयमेंट. म्हणजेच काय, की असं कुठे डिस्ट्रीब्युशन नाही आहे की इतक्या वयाची मुलगी असेल तर तिला हा ॲक्ट लागू होतो आहे, दुसऱ्या वयाची असेल तर तिला नाही, किंवा ही एका एम्प्लॉयमेंटमधली आहे, ही एका स्टेटमधली आहे, ती दुसऱ्या स्टेटमधली आहे, मग तिला लागू होणार नाही, असा कुठलाही दुजेभाव तिथे नाही. प्रत्येक वुमेन जी तिथे एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असेल, एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल, कुठल्याही ठिकाणी जर ती काम करत असेल, इवन जर ती घरात हाऊसकीपिंग म्हणून जरी काम करत असेल तरीसुद्धा तिथे हा ॲक्ट लागू होतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे, बी इन पब्लिक ऑर प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट ऑर हॅव अ क्लायंट. जर ती एम्प्लॉई एखाद्या प्रायव्हेट किंवा पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये काम करत असेल, किंवा एखाद्या क्लिनिकमध्ये काम करत असेल, किंवा एखाद्याच्या घरी हाऊसकीपिंग म्हणून काम करत असेल, एखाद्याच्या ऑफिसमध्ये ती हाऊसकीपर म्हणून काम करत असेल, कुठल्याही दर्जाचं जर ती काम करत असेल तर ती वुमेन आहे आणि तिची रिस्पेक्ट ही गरजेची आहे. त्यामुळे हा जो ॲक्ट आहे हा सगळ्या ठिकाणी लागू होतो, सगळ्या वुमेनसाठी लागू होतो. ती कुठल्याही वयाची असू द्या, कुठल्याही दर्जाची असू द्या, कुठल्याही रिलिजनची असू द्या, ती कुठल्याही स्टेटमधली असू द्या, ती कुठल्याही कशीही असली तरी तिच्याकडे फक्त एक जेंडर म्हणून बघितलं जातं आणि तिच्यासाठी हे गाईडलाईन्स लागू होतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे, व्हिजिटिंग स्कूल्स, कॉलेजेस और हॉस्पिटल्स. visiting schools, colleges or hospitals or recruiters in hostels. हॉस्टेलमध्ये आता रिक्रुटर म्हणजे काय, की हॉस्टेलमध्ये ज्या मुली राहतात, रिक्रुटर्स इन हॉस्टेल म्हणजे ज्या हॉस्टेलमध्ये राहतात किंवा हॉस्टेलाइट्स असतात. आपण नेहमी ऐकतो हॉस्टेल्समधलं वातावरण चांगलं नसतं, किंवा एक लोकांची मेंटॅलिटी असते मध्ये अशा काही बऱ्याचशा गोष्टी होत राहत असतात. परंतु हा ॲक्ट हॉस्टेल्समध्ये राहणाऱ्या मुलींसाठी सुद्धा लागू होणारा आहे. ह्या गाईडलाईन्स ज्या आहेत ह्या मुलींसाठी सुद्धा आहे. आपल्या देशात बरेचसे असे ॲक्ट आहेत की जे मुलींसाठी सुद्धा, हॉस्टेलाइट मुलींसाठी सुद्धा आहे. सो मुलींनी त्यासाठी घाबरून राहण्याची गरज नाही. त्यांनी फक्त काही कायदे अभ्यासणं गरजेचे आहे. काय कायदे आहेत, आपल्या सिक्युरिटीसाठी काय कायदे आहे आणि कशा पद्धतीने आपण त्यावर रिॲक्ट करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या कायदे आजच्या जनतेने म्हटल्यापेक्षा वुमेननी, प्रत्येक मुलींनी हा कायदा शिकणं गरजेचं आहे. ती आई असू द्या, ती माता असू द्या, ती एखाद्याची आजी असू द्या, बायको असू द्या, पण ती मुलगी आहे आणि त्या मुलींनी ह्या सगळे कायदे शिकणं गरजेचे आहे. तिची शिकलेला हा कायदा तिचा कधी तिच्या मुलीसाठी कामात पडेल, कधीतरी तिच्या सुनेसाठी कामात पडेल, कधीतरी तिच्या मैत्रिणीसाठी कामात पडेल, कधी तिच्या स्वतःसाठी कामात पडेल. तर तिने ह्या गोष्टी शिकणं गरजेचे आहे. ओके. सो व्हिजिटिंग स्कूल्समध्ये जाणारे विद्यार्थी, स्कूलमध्ये असणारे सगळेजण, कॉलेजमध्ये असणाऱ्या वुमेन्स, हॉस्पिटल्समध्ये असलेल्या वुमेन्स, रिक्रुटर्स इन हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या, या सगळ्यांसाठी हा ॲक्ट लागू होतो. डोमेस्टिक वर्कर म्हणजे काय, लोकल कंपन्यांमध्ये काम करणारे किंवा घरेलू काम करणारे. मी तुम्हाला सांगितलं हाऊसहोल्डमध्ये काम करणारे, झाडू पोछा करणाऱ्या, भांडे घासणाऱ्या, मुलांना सांभाळासाठी काही लोक मावशी म्हणून ठेवतात, आया म्हणून ठेवतात. तर तशा पद्धतीचं काम करणाऱ्या असतील तर त्या सगळ्यांसाठी हा ॲक्ट लागू असतो. ओके. नेक्स्ट आहे एम्प्लॉयर, नियोक्ता. एम्प्लॉयर म्हणजे काय, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारा एम्प्लॉयर. एम्प्लॉयर जो ऑर्गनायझेशन चालवतो. एनी डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन
enterprise, establishment, the enterprise institution, branches or unit of appropriate government or local authority. ओके, ज्या व्यक्तीला ऑर्गनायझेशन किंवा एंटरप्राइज किंवा एस्टॅब्लिशमेंट किंवा एंटरप्राइज इन्स्टिट्यूशन्स, ब्रांचेस और युनिट तयार करण्याची किंवा चालवण्याची कुठलाही विभाग स्थानिकीय स्तरावर किंवा कुठल्याही पद्धतीने चालवण्याची जी ऑथॉरिटी असते, लोकल ऑथॉरिटी असते, दॅट इज द एम्प्लॉयर. If any person responsible for the management, supervision or control of the workplace. आणि या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल कोण ठेवू शकतो, तर ऑर्गनायझेशनमधले हे सगळे व्यक्ती. कोण? ऑर्गनायझेशन स्वतः, एनी डिपार्टमेंट, त्यासाठी एक तुम्ही स्पेशल डिपार्टमेंट तयार करू शकता जर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईची संख्या जास्त असेल तर. ऑर्गनायझेशन स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवू शकते. एंटरप्राइज, एस्टॅब्लिशमेंट, काहीतरी एस्टॅब्लिशमेंट त्यासाठी केल्या जातात किंवा काही रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यासाठी लावले जातात. इन्स्टिट्यूशन्स, ब्रांचेस, युनिट ऑफ ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट और लोकल ऑथॉरिटी. या पद्धतीने हा कायदा व्यवस्थितपणे फॉलो केला जाऊ शकतो यातले काहीतरी रिक्रुटर्स करून. आणि तसंच एनी पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट, जो कोणी रिस्पॉन्सिबल आहे मॅनेजमेंटसाठी किंवा सुपरविजनसाठी और कंट्रोल ऑफ द वर्कप्लेस, त्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी जे कोणी आहेत त्यांनासुद्धा ते सुद्धा याच्यावर नियंत्रण ठेवू शकतात. एनीवन रिचिंग द वर्कप्लेस. आणि एनीवन रिचिंग द वर्कप्लेस म्हणजे कार्यस्थळी पोहोचणारी जी काही व्यक्ती आहे किंवा त्या ठिकाणी, म्हणजे जिथे कुठे हा ॲक्ट जिथे कुठे एखादी वाईट कृती घडते त्या ठिकाणी जी व्यक्ती पोहोचते ती सुद्धा त्यासाठी त्या गोष्टीवर नियंत्रण आणू शकते. ठीक आहे. आता वर्कप्लेस म्हणजे काय? any place visited by the employee arising out of or during the course of employment including transportations. ओके, आता हा ॲक्ट कधी लागू होतो? आता ती व्यक्ती जर त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यावेळी काम करत असेल, त्यावेळी जर ती ऑर्गनायझेशनच्या कामासाठी बाहेर गेली असेल आणि अशा वेळी जर तिच्यावर काहीतरी असुरक्षित व्यवहार झाले, तिच्याबरोबर काही असुरक्षित व्यवहार झाले, तर दॅट इज द वर्कप्लेस. मग आपण काय शिकतोय आता? वर्कप्लेस वुमेन हरासमेंट. मग वर्कप्लेस म्हणजे काय? अशा गोष्टी तर तिच्याबरोबर अनैतिक गोष्टी घरात होऊ शकतात, बाहेर रस्त्यावर होऊ शकतात, कुठेही होऊ शकतात. परंतु जर ह्या गोष्टी होत असेल तर त्यावेळेला जर ती त्या ऑर्गनायझेशनचं काम करत असेल आणि त्या ऑर्गनायझेशनच्या कामासाठी ती बाहेर गेली असेल किंवा ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्यक्षात ती ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असेल, अंडर द रूफ ऑफ ऑर्गनायझेशन, ॲट द टाईम ऑफ वर्किंग ऑन एनी मशिनरी, त्यावेळेला जर ती काम करत असेल आणि त्यावेळी जर तिच्यावर हा अतिप्रसंग घडत असेल तर दॅट इज द वर्कप्लेस वुमेन हरासमेंट. ओके, सो त्यासाठी तुम्हाला आधी वर्कप्लेस म्हणजे काय हे सांगितलेलं आहे, समजून सांगितलेलं आहे की वर्कप्लेस म्हणजे काय असतं. अशी प्लेस की जिथे एम्प्लॉई अरायझिंग बाहेरून येतात तिथे आणि तिथे येऊन काम करतात आणि ते एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते काम करतात त्याला आपण वर्कप्लेस म्हणतो. परंतु बरेचदा असं होतं की कंपनीच्या कामासाठी किंवा ऑर्गनायझेशनच्या कामासाठी ती व्यक्ती बाहेर पडते. मग त्यावेळेला जर ती ट्रान्सपोर्टेशनमध्ये असेल किंवा एखाद्या ठिकाणी ती मिटिंगला गेली आणि तिथे तिला हॉटेलमध्ये राहावं लागलं असेल, त्या हॉटेलची किंवा सगळ्याची सोय जर ऑर्गनायझेशननी केलेली असेल आणि त्यावेळी जर तिच्यावर अशा काही घटना झाल्या तर ते सुद्धा वर्कप्लेस हरासमेंटमध्येच मोडलं जातं. बाकी बघा अजून काय दिलेलं आहे. ऑफिस पार्टी. जर ऑफिसची पार्टी असेल आणि त्या ठिकाणी असं काही झालं असेल, ऑफ साईट्स, ऑफिसच्या साईटवर जातो आपण, काही असे डिपार्टमेंट्स किंवा काही असे कामं असतात. आता सपोज जर तुमचं
कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि कन्स्ट्रक्शन कंपनीवर साईटवर जाऊन काम करत असाल किंवा तुमची कंपनी अशी आहे की ज्या कंपनीमध्ये तुमचं प्रोडक्शन डिपार्टमेंट कुठेतरी लांब आहे आणि तुमचं ऑफिस एक वेगळीकडे आहे, तर त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये जाऊन तिथे जर तुमच्या त्या व्यक्तीबरोबर, त्या वुमेनबरोबर अतिप्रसंग होत असेल, तर दॅट इज ऑल्सो वर्कप्लेस. ट्रेनिंग ट्रेनिंग घेत असताना तिच्याबरोबर काही चुकीच्या गोष्टी होत असतील किंवा क्लायंटबरोबर मीटिंग चालू असताना, ओके, ट्रॅव्हल फॉर द ऑफिस पर्पजसाठी कुठेतरी जात असताना, एनी प्लेस वेअर वन विजिट इन द कोर्स ऑफ ड्यू टू एम्प्लॉयमेंट. आणि एनी प्लेस अशी प्रत्येक जागा ज्या जागी ती ऑर्गनायझेशनच्या कामासाठी किंवा रोजगारासाठी व्हिजिट करते, त्या ठिकाणी जाऊन जर तिच्यावर अतिप्रसंग होत असेल, दॅट इज द वर्कप्लेस हरासमेंट. ओके, तर हे सगळं काय आहे? वर्कप्लेस हरासमेंट. म्हणजे हरासमेंटसाठी जेव्हा आपण म्हणतो की आपण शिकताना शब्द काय वापरतोय? वर्कप्लेस हरासमेंट. मग आता वर्कप्लेस हरासमेंट म्हणजे काय? मग ज्या ठिकाणी ती एम्प्लॉई कामासाठी जाते आणि त्यावेळी त्या ठिकाणी जर तिच्यावर अतिप्रसंग होत असेल, तर दॅट इज वर्कप्लेस. त्यासाठी म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या वर्कप्लेस एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर कुठल्या कुठल्या असतात वर्कप्लेस? की अशी जागा ज्या ठिकाणी ती कामासाठी जाते. मग त्यामध्ये मेन्शन्स केलेले आहेत, तिची ऑफिसची पार्टी असू शकते. असं नाही की ऑफिसमध्ये बसलेली आहे आणि ऑफिसमध्ये काम करत असताना तिच्याबरोबर तसं झालं असेल, तर तीच नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय, जर ती ऑफिसच्या पार्टीसाठी गेली असेल, ओके, ऑफिसच्या साईटवर जर ती गेली असेल किंवा एखाद्या वेळी ती कस्टमरला भेटायला गेली असेल आणि तिथे जाऊन काही झालं किंवा कस्टमरला जात असताना ऑन दी वे काही झालं, ओके, क्लायंटबरोबर मीटिंग चालू असताना काहीतरी झालं, ट्रॅव्हलिंग ऑफिस पर्पजसाठी जर ती दुसरीकडे कुठेतरी शहरात, परदेशात, दुसरीकडे कुठेही गेली असेल आणि त्या ठिकाणी जर काही झालं, एनी प्लेस वेअर ऑन व्हिजिट इन द कोर्स ऑफ ड्यू टू एम्प्लॉयमेंट. अशी कुठलीही जागा असू द्या की ज्यासाठी ती एम्प्लॉयमेंट म्हणून गेलेली आहे आणि तिच्यासोबत अतिप्रसंग झाला असेल, तर दॅट इज वर्कप्लेस हरासमेंट. ओके, क्लिअर यू ऑल? तर असा हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि प्रत्येक आज जर आपल्या इथे शिकत असलेल्या ह्याच्यात मुली असतील, तर त्या मुलींना समजून घेण्यासाठी किंवा त्या मुलींना अगदी खूप असं तळमळतेने, आत्मीयतेने शिकून घेण्यासारखा हा विषय आहे. त्याचबरोबर मुलांनीसुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने हा समजून घेण्यासारखा विषय आहे. ओके, सो बघा पुढे काय आहे. वर्कप्लेस झाला. अजून काही? आता सेक्शुअल हरासमेंटवर आपण येऊयात. आतापर्यंत आपण बघत होतो की त्याच्याशी रिलेटेड कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. आता ॲक्च्युली सेक्शुअल हरासमेंट म्हणजे काय? आत्ता आपण आलो आहे सेक्शुअल हरासमेंटवर. ऑलरेडी आपलं बघून झालेलं आहे सेक्शुअल हरासमेंट म्हणजे काय. सेक्शुअल हरासमेंट आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. याच्यावर आपले 2-3 लेक्चर झालेत. पण तरीसुद्धा आपण थोडंसं बघूया तिथे, कारण मी आज PPT जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत. आज मी बनवलेल्या PPT मराठीसुद्धा त्याच्यामध्ये, हिंदीमधून काही शब्द मी त्याच्यामध्ये दाखवलेले आहे, कारण तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजावं. म्हणजे ट्रान्सलेशनसाठी ॲक्च्युली मी शिकवतेच तुम्हाला मराठीमध्ये, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नसतोच. पण तरी काही शब्द तुमच्या ह्याच्यातून मिस होऊ नये किंवा त्यातून तुम्हाला काही राहून जाऊ नये आणि चांगल्या पद्धतीने समजावं म्हणून मी अशा वेगळ्या पद्धतीच्या PPTs आज बनवलेल्या आहे. ओके, सो फिजिकल अट्रॅक्शन, फिजिकल कॉन्टॅक्ट. सेक्शुअल हरासमेंट म्हणजे काय असतं? फिजिकल कॉन्टॅक्ट, शारीरिक संपर्क. तर बघा काय आहे फिजिकल कॉन्टॅक्ट, शारीरिक कॉन्टॅक्ट. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. हे काय काय मुद्दे याच्यात असतात ते तुम्हाला माहीतच आहे. पॉईंट्स पण आपण आधीच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहे, तर तेच सेम पॉईंट आहे, तो थोडे वेगळ्या पद्धतीने आहेत. तर तुम्हाला आणि सगळ्यांना माहिती आहे, आत्ताचे जे जनरेशन आहे किंवा आत्ता तुम्ही जे शिकतायत, ज्या वयाची मुलं आता हा विषय शिकतोय किंवा ज्या वयाच्या मुलांना मी हा विषय शिकवते आहे, त्या सगळ्यांना सेक्शुअल हरासमेंट मीन्स व्हॉट माहिती आहे.
पण तरी आपल्या पुस्तकामध्ये हा विषय आलेला आहे, त्यामुळे आपल्याला तो शिकायचा आहे. सो फिजिकल कॉन्टॅक्ट, शारीरिक कॉन्टॅक्ट ठेवणे म्हणजे सेक्शुअल हॅरासमेंट. अ डिमांड ऑर रिक्वेस्ट फॉर द सेक्शुअल फेवर. डिमांड करणे, सेक्स करण्यासाठी किंवा अनैतिक संबंध ठेवण्यासाठी एखाद्या एम्प्लॉईला डिमांड करणे, रिक्वेस्ट करणे किंवा जबरदस्ती करणे. ठीक आहे. सेक्शुअली कलर्ड मार्क, अश्लील असे काही व्यंगचित्र तयार करून तिला पाठवणे, काहीतरी व्हिडिओ पाठवणे किंवा कुठल्याही पद्धतीचे तिच्यासोबत तसे व्यवहार करणे, तिला साधारणतः टच करणे, अशा काही वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्याला आपण सेक्शुअल हॅरासमेंट म्हणतो. आणि ज्याच्यामधून तिच्या भावना दुखावणे किंवा तिच्यावर प्रेशराइज्ड करणे, तिचं लक्ष विचलित करणे, अशासारख्या गोष्टीसारख्या करणे, दॅट इज द सेक्शुअल हॅरासमेंट. ओके. सिमिलरली एनी अदर वेलकम फिजिकल, वर्बल और नॉन वर्बल कॉन्टॅक्ट ऑफ सेक्शुअल नेचर. असे काही एनी अदर अनवेलकम फिजिकल, आपल्याला ज्या गोष्टींचं वेलकम करायचं नाही आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे, अनवेलकम, एनी अदर अनवेलकम फिजिकल, वर्बल और नॉन वर्बल, फिजिकल, वर्बल और नॉन वर्बल कॉन्टॅक्ट ऑफ सेक्शुअल नेचर. फॉर द एक्झाम्पल, लर्निंग, टेलिंग डर्टी जोक्स, मेकिंग द सेक्शुअल मार्क्स अबाउट द पर्सन्स बॉडी. ओके. व्यक्तीची बॉडी किंवा व्यक्तीबरोबर अशा काही विचित्र पद्धतीचे व्यवहार करणे. बघा, हिंदीमध्ये पण मी तुम्हाला वाचून दाखवते. यौन प्रकृति के किसी भी अन्य अवांछित शारीरिक, मौखिक या गैर मौखिक आचरण, उदाहरण के लिए झुकाव, गंदे चुटकुले सुनाना, किसी व्यक्ति के शरीर के बारे में यौन टिप्पणी करना आदि. ओके. याला म्हणतात सेक्शुअल हॅरासमेंट. क्वाइट प्रो क्यू दिस फॉर दॅट. क्वाइट प्रो क्यू आपण बघितलेला आहे ऑलरेडी हा पॉईंट आधीच, पण तरीसुद्धा आता आपण बघतोय. क्वाइट प्रो क्यू दिस फॉर दॅट, जशास तसं आपण म्हणतो, जशास तसं. एम्प्लॉईज फॉर एक्सप्लिट्स प्रॉमिस ऑफ प्रोफेशनल डिटर्मिनल ट्रीटमेंट इन द एम्प्लॉयमेंट. अशी एम्प्लॉयमेंटला ट्रीटमेंट दिली जाते, तू माझ्यासाठी हे कर म्हणजे मी तुला ते देईल, असे काहीतरी कंडिशन्स त्या व्यक्तीसमोर आणले जातात. म्हणजे काय, जर एखाद्या ऑर्गनायझेशनचा तुमचा सबऑर्डिनेटर, तुमचा सुपरवायझर त्या एम्प्लॉईसमोर अशा काही कंडिशन्स ठेवतो, अशा काही पद्धतीने त्याला कन्व्हिन्स करतो की तू जर हे केलंस तर मी तुझी सॅलरी वाढवेल, तुझं प्रमोशन करेल, अशा काहीतरी गोष्टींचे तो अट्रॅक्शन करतो, अशा काही गोष्टींची तो लालच दाखवतो. ओके. तर त्याला काय म्हणतात, क्वाई प्रो क्यूट, दॅट दिस फॉर दॅट, हे तू कर त्याच्यासाठी. ओके. एम्प्लॉईज फॉर एक्सप्लिट द प्रॉमिस ऑफ प्रोफेशनल डिटर्मिनल ट्रीटमेंट इन द एम्प्लॉयमेंट. तुला मी एम्प्लॉयमेंटमध्ये काहीतरी प्रोफेशनल किंवा डिटर्मिनंट ट्रीटमेंट देईल जर तू माझ्यासाठी हे केलंस तर. एम्प्लॉईड ऑर एक्सप्रेस्ड थ्रेट्स अबाउट हर प्रेझेंट ऑर फ्युचर एम्प्लॉयमेंट स्टेटस. तिला भीती दाखवणे, तिच्या वर्तमान काळातल्या आणि भविष्यातल्या रोजगाराबद्दल तिला भीती दाखवणे, खतरा निर्माण करणे. तू जर हे केलं नाही तर मी तुझी नोकरी घालवेल, तू जर असं वागली नाहीस तर मी तुला नोकरीवरून काढून टाकेल, अशा बऱ्याचशा काही कंडिशन्स तिथे आणल्या जातात. तिच्यावर प्रेशराईज केलं जातं, तिला त्या अंडर द प्रेशरमध्ये काम करणं भाग पाडतं आणि त्यासाठी तिला बॉदरेट केलं जातं. त्याला म्हणतात क्वाइट प्रो क्यू कंडिशन. ओके. क्वाइट प्रो क्वाय कंडिशन, दिस फॉर दॅट. काय असतं दिस फॉर दॅट म्हणजे की तिच्यावर जबरदस्ती करणे. दोन प्रकार असू शकतात. पॉझिटिव्हली तू माझ्यासाठी असं कर म्हणजे मग मी तुला प्रमोशन देईल, तुझी सॅलरी वाढवेल, असं काहीतरी. किंवा दुसरं असं असू शकतं की तू माझ्यासाठी जर असं केलं नाही तर मी तुझी
तुला नोकरीवरून काढून टाकेल, तुझ्यासाठी तुझी सॅलरी देणार नाही किंवा असे काही विचित्र प्रकारचं वागणूक त्या व्यक्तीला देणे, त्या एम्प्लॉईला देणे. दॅट इज क्वाईट प्रो क्यू. नेक्स्ट आहे हॉस्टाइल वर्क एनवायरमेंट. हॉस्टाइल वर्क एनवायरमेंट देणे. ओके, कार्यस्थल में शत्रुतापूर्वक वातावरण देणे, हॉस्टाइल वातावरण देणे, एकमेकांचे शत्रू असल्यासारखं वातावरण देणे त्याला. क्रिएटिंग हॉस्टाइल अँड इंटिमिडेटिंग ऑर ऑफेन्सिव्ह वर्क एनवायरमेंट, ह्युमिलेटिंग द ट्रीटमेंट लाईकली टू अफेक्ट हर हेल्थ अँड सेफ्टी. ओके, तिच्यासाठी खूप सेफ्ली फील करणे, तिच्या हेल्थचा विचार करणे. शत्रुतापूर्ण, भयभीत या आक्रमक कार्य का वातावरण बनाना, आक्रमकरित्या तिच्याशी वागणे. अपमानजनक व्यवहार करना जिनसे महिला के स्वास्थ्य और सुरक्षा पर विपरीत प्रभाव पड़ने की संभावना होती है, अशा वातावरणाला अशा व्यवहाराला काय म्हणतात, हॉस्टाइल वर्क एन्व्हायरमेंट. आणि हा कशाचा पार्ट आहे, फॉर्म्स ऑफ सेक्शुअल एन्व्हायरमेंट. कुठले फॉर्म्स आहेत, कुठल्या पद्धतीने, कुठले प्रकार आहेत, टाईप्ससुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो, टाईप्स ऑफ सेक्शुअल हरासमेंट. ठीक आहे, हे काय, टाईप्स ऑफ सेक्शुअल हरासमेंट किंवा फॉर्म्स ऑफ सेक्शुअल हरासमेंट. तर हे 2 फॉर्म आपण आज बघितलेत. पहिला आहे क्वाईट प्रो क्यू आणि दुसरा आहे हॉस्टाइल वर्क एन्व्हायरमेंट. तर हे होते 2 प्रकार. पुढे आपल्याला बघायचं आहे वेलकम अँड अनवेलकम गेस्चर कसं असतं, वेलकम गेस्चर कसं असतं आणि अनवेलकम गेस्चर कसं असतं, त्यात दोघांमधला डिफरन्स आपल्याला पुढे बघायचा आहे. सो फॉर द टाईम लिमिट वी आर गोइंग टू स्टॉप हिअर अँड वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर डिफरन्स बिटवीन द वेलकम गेस्चर अँड अनवेलकम गेस्चर. ओके, सो आय थिंक तुम्हाला आत्तापर्यंतचा आपण बघितलेला वुमेन वर्कप्लेस सेक्शुअल हरासमेंटचा भाग अगदी व्यवस्थित समजत आला असेल आणि पुढेही तसाच समजेल आणि त्याचा तुम्ही तुमच्या पर्सनल आयुष्यातसुद्धा भविष्यात फायदा करून घेणार आहे. काही पर्सनल आयुष्यातसुद्धा त्याच्यापासून तुम्ही टिप्स घेणार आहे आणि तुमची जेव्हा ऑर्गनायझेशन तयार होईल किंवा ॲज अ बिझनेसमॅन, तुम्ही आता होऊ घातलेले बिझनेसमॅन आहात तुम्ही, तर ॲज अ बिझनेसमॅन जेव्हा तुम्ही काम करत असाल त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने इथे काम केलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही बघणार आहात. सो त्यासाठी काय करा, याचा चांगला अभ्यास करा. ओके, आणि यामध्ये जर अजूनही काही क्युरीज असतील तर मला विचारा. तुम्ही मला कधीही विचारू शकता, कधीही मेसेज करू शकता, कधीही कॉल करू शकता. कधीही म्हणण्यापेक्षा ऑफिस टायमिंगमध्ये, कॉलेज टायमिंगमध्ये तुम्ही मला कॉल करू शकता आणि त्यानंतर तुम्ही मला असलेले तुमचे प्रश्न विचारू शकता. ओके, आणि त्या व्यतिरिक्त कॉलेज टायमिंगमध्ये जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील किंवा काही पॉईंट्स क्लिअर होत नसतील तर तुम्ही कॉलेज टायमिंगमध्ये कॉलेजमध्ये येऊनसुद्धा विचारू शकता. ठीक आहे, सो थँक्यू, बाय बाय अँड टेक केअर.